जर तुम्हाला बाजारासारखा सुपर क्रिस्पी चिकन फ्राय घरीच बनवायचा असेल ना, तर आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी. फार कमी वेळेत कमी तेलात मस्त कुरकुरीत असा चिकन फ्राय आज आपण बघणार आहोत. हा चिकन फ्राय एकदम परफेक्ट आहे, खूप सोपी पद्धत आहे. शिवाय खूप कमी मसाले आणि चव मात्र एकदम हॉटेलसारखी. हा इतका टेस्टी होता ना की एकदा खाल्ला ना तुम्ही परत परत बनवाल याची खात्री मी तुम्हाला देते. नमस्कार, मी स्मिता. स्मितूज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. रेसिपी जरा देखील आवडली तरी एक लाईक आणि कमेंट नक्की करा. आता या ठिकाणी पावशेरभर मी एवढं बोनलेस चिकन घेतले, ते स्वच्छ करून घेतले. तिखटाप्रमाणे लाल चटणी पावडर घेतली म्हणजे 1.5 चमचा. याच्यात अर्धा चमचा मी धनेजिऱ्याची पूड घेतलेली, पाव चमचा हळद घेतलेली, अर्धा चमचा चिकन मसाला घेतलेला आहे, चवीनुसार मीठ घेतले म्हणजेच अर्धा चमचा एवढं मीठ घेतलेले. आता अगदी चिमूटभर सोळा आपल्याला टाकायचे. सोळ्यामुळे आतपर्यंत छान शिजतं. आता चिमूटभर रंग टाकला आहे. रंगामुळे खूप सुंदर चव येते. जे बाहेर हॉटेलमध्ये येताना त्याच्यात रंग टाकला जातो. पूर्णपणे ऑप्शनल नसेल टाकायचं तर नका टाकू. आता कसुरी मेथी 1 चमचाभर क्रश करून टाकली आणि याच्यात क्रिस्पीपणा येण्यासाठी मैदा आणि कॉर्नफ्लॉवर वापरले. एकूण 3 चमचे मी मैदा वापरला आणि त्याच्या निम्मेच म्हणजे 1.5 चमचा एवढा कॉर्नफ्लॉवर वापरला आहे. भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आणि एका अंड्याचा पांढरा भाग मी घेतलेला आहे. पिवळा बल्क मी काढून घेतलेला आहे. फक्त पांढरा आपल्याला वापरायचा आहे. आणि अजून छान सुंदर टेस्ट येण्यासाठी याच्यात मी मंचुरियन सॉस वापरला आहे 1.5 चमचाभर. खूप सुंदर चव येते, जरूर टाका. आता हे छान मिक्स करून घेतलं आहे. याच्यामध्ये अर्धा लिंबाचा रस हा देखील मी टाकलेला आहे आणि अर्धा चमचा एवढा आल्या लसणाची पेस्ट टाकली. आता आलं लसणाची पेस्ट ही ताजीच आपल्याला वापरायची. 5-6 लसणाच्या पाकड्या आणि अगदी पाव इंच एवढा आल्याचा तुकडा मी बारीक करून घेतला होता. ताज्या पेस्टमुळे सुंदर चव येते. हे छान आपण मिक्स करून घ्यायचं आणि झाकून ठेवायचं. कमीत कमी 1 तासभर आपल्याला हे मॅरिनेट करायचं आहे. असं मॅरिनेट केल्यामुळे खूप आतपर्यंत हा मसाला मुरतो आणि अतिशय चवीला रुचकर आजचा हा टेस्टी चिकन फ्राय तयार होतो. तुम्ही पाहू शकता रंग खूप सुंदर आला आहे. थोडासा चिमूटभर रंग टाकला आहे ना, त्यामुळे छान कलर येतो. जो सोडा वापरला आहे ना, त्यामुळे आतपर्यंत मऊ शिजतं आणि जो मंचुरियन सॉस वापरला आहे ना, त्यामुळे अप्रतिम चव येते. आता याला मी फ्राय केला आहे, शालो फ्राय करणार आहे म्हणून पॅनमध्ये थोडं तेल तापवून घेतलं आहे आणि गॅसची फ्लेम मी मिडियम टू लो ठेवलेली आहे. त्यामुळे छान आतपर्यंत शिजतं आणि क्रिस्पीपणा मस्त येतो. आता सगळे पीस मी एक एक करून रचून दिलेले आहेत ह्या पद्धतीने. गॅसची फ्लेम लक्षात घ्या, मिडियम टू लो फ्लेमवरती आपल्याला करायचं आहे. त्यामुळे आतपर्यंत छान शिजतात हे पीस. जर हाय फ्लेमवर आपण केले ना, ते करपतील आणि शिजणार नाहीत. त्यामुळे मिडियम टू लो फ्लेमवरती आपल्याला शिजून घ्यायचे आहेत. अगदी 3 ते 4 मिनटानंतर मी यांना पलटून घेतलेले आहेत. सुंदर कलर आला आहे कॉर्नफ्लॉवर आणि मैद्यामुळे. आता सगळे पीस मी पलटून घेतलेले आहेत. मस्त क्रिस्पी तयार झालेले आहेत. आता पलटल्यानंतर हे देखील 3 ते 4 मिनटं आपल्याला अगदी लो फ्लेमवरती यांना फ्राय करून घ्यायचे. जे छोटे पीस आहेत ना, ते 3-4 मिनटात छान शिजले. जो मोठा पीस आहे ना, अजून त्याने 2 मिनटं वेळ घेतला होता. खूप सुंदर कलर आला आहे. थोडासा चिमूटभर कलर टाकल्यामुळे मस्त शिजले. थोडा चिमूटभर सोडा टाकल्यामुळे आतपर्यंत मऊ शिजलेत. असं मऊ शिजलं ना, मुलांना खायला सोपं जातं आणि पचायला देखील हलकं जातं. आता तुम्हाला पीस मी तोडून देखील दाखवते, त्यावरून लक्षात येतंच किती छान आतपर्यंत मऊ हा पीस शिजला आहे ते. आणि खूप झटपट तयार झालं. फक्त आपल्याला मॅरिनेट करण्यासाठीच 1 तासभर द्यावा लागतो. अगदी वेळ जर नसेल ना, तुम्ही अर्धा तास जरी मॅरिनेट करून ठेवलं ना, तरी देखील चालतं. पण चव अप्रतिम लागते. काही जास्त बाहेरचे मसाले आपण वापरले नाही. थोड्याच मसाल्यामध्ये खूप सुंदर चवीचा अगदी बाजारासारखा टेस्टी हा चिकन फ्राय आपण तयार केलेला आहे. तेही अगदी सोप्या पद्धतीने आणि खूप झटपट. अगदी सोपी रेसिपी आज आपण पाहिलीत. मला खात्री तुम्हाला नक्कीच आवडली असेल. ही रेसिपी जरा देखील आवडली तरी व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कशी वाटली रेसिपी हा फीडबॅक मला कमेंटमध्ये जरूर सांगा. चला तर मग अशा छानशा रेसिपीसोबत पुन्हा आपण भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.